नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया स्टार सिमेंट लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, स्टार सिमेंट लिमिटेड टू बिल्ड ₹3200 करोड प्लांट इन आसाम. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, स्टार सिमेंट लिमिटेडने आसाम गव्हर्नमेंटसोबत ॲग्रीमेंट साईन केला. कशासाठी? आसाममध्ये 3200 कोटी रुपयांचा सिमेंट प्लांट बिल्ड करण्यासाठी. आणि मित्रांनो, स्टार सिमेंट लिमिटेड हायड्रोजन अँड स्टीम जनरेशनमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा प्लान बनवत आहे. चला आता बोलूया ज्युपिटर वॅगन्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड आर्म सेक्युअर ₹255 करोड डील. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ज्युपिटर वॅगन्स लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी आणि मित्रांनो, या कंपनीच्या सबसिडरी कंपनीचे नाव तुम्ही इथे बघू शकता. तर मित्रांनो, या कंपनीला इंडियन रेल्वेसाठी 9140 व्हील सेट्स सप्लाय करण्याचा ऑर्डर मिळाला आहे ब्रेथवेट अँड कंपनीकडून. आणि या कॉन्ट्रॅक्टची किंमत आहे 255 कोटी रुपये. चला आता बोलूया वेसुवियस इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचे सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 417 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर 3मध्ये आली आहे 509 कोटी रुपये. आणि या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 544 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर 3मध्ये आली आहे 509 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 57 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर 3मध्ये आली आहे 60 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 68 कोटी रुपयाने घसरून या क्वार्टर 3मध्ये आला आहे 60 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर वेसुवियस इंडिया लिमिटेडने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिटसुद्धा अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 10 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, त्याचसोबत वेसुवियस इंडिया लिमिटेडने ₹14.50 म्हणजे 14.5 रुपयाचा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि डिव्हिडंडला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 1 मे 2025. आणि मित्रांनो, या कंपनीने डिव्हिडंडसाठी तर रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे, परंतु आतापर्यंत या कंपनीने स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली नाही. चला आता बोलूया KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड साइन्स MOU विथ मध्य प्रदेश गव्हर्नमेंट टू डेव्हलप 1.8 गीगावॅट रिन्युएबल प्रोजेक्ट्स. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडने MP गव्हर्नमेंट म्हणजे मध्य प्रदेश गव्हर्नमेंटसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. कशासाठी? 1.8 गिगावॅटची रिन्युएबल प्रोजेक्ट्स डेव्हलप करण्यासाठी. चला आता बोलूया झोमॅटो लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीबद्दल, जिचे नाव आहे ब्लिंकिट. तर मित्रांनो, ब्लिंकिट टू डिलिव्हर मॅकबुक, आयफोन अँड अदर ॲपल प्रोडक्ट इन 10 मिनिट्स असे ब्लिंकिटच्या CEOने म्हटले आहे. तर मित्रांनो, काय म्हटले आहे याच्या CEOने? तर मित्रांनो, आता झोमॅटो लिमिटेडची सबसिडरी कंपनी ब्लिंकिट फक्त 10 मिनिटामध्ये मॅकबुक, आयफोन आणि अदर ॲपल प्रोडक्ट डिलिव्हर करणार आहे. फक्त 10 मिनिटामध्ये. मित्रांनो, ही सर्व्हिस करंटली अवेलेबल आहे दिल्ली, NCR, मुंबई, हैदराबाद, पुणे, लखनौ, अहमदाबाद, छत्तीसगड, चेन्नई, जयपूर, बेंगलोर आणि कोलकातामध्ये. आणि मित्रांनो, झोमॅटो लिमिटेड मार्च महिन्यामध्ये निफ्टी 50मध्ये सुद्धा ॲड होणार आहे. हा की पॉईंट झोमॅटोला घेऊन लक्षात ठेवायचा.
की मार्च महिन्यामध्ये झोमॅटो लिमिटेड निफ्टी 50मध्ये ॲड होणार आहे. चला आता बोलूया बिर्ला ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडने घोषणा केली की पुढल्या 2 वर्षामध्ये 1,800 कोटी रुपयांचं इन्व्हेस्टमेंट करून ही कंपनी वायर आणि केबल सेगमेंटमध्ये एंट्री करणार आहे. आणि मित्रांनो, या अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला पॉलीकॅब इंडिया, KEI, हॅवेल्स, RR कॅबेलवर पाहायला मिळाला आहे. कारण मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड खूप मोठी कंपनी आहे, बिर्ला ग्रुपची कंपनी आहे. यावरूनच तुम्ही एक अंदाज लावू शकता की ही कंपनी वायर आणि केबल सेगमेंटमध्ये एंट्री केल्यानंतर काय काय करू शकते आणि किती % मार्केट शेअर कॅप्चर करू शकते. चला आता बोलूया HALबद्दल, म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि BEML लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि BEML लिमिटेडने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. कशासाठी? लीडरशिप आणि टेक्निकल ट्रेनिंग प्रोग्रामसाठी. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड शेअर इन फोकस आफ्टर लाईकली ब्लॉक डील. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अशी शक्यता आहे की आज जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये ब्लॉक डील झाली आहे. किती शेअरची? 10.8 लाख शेअरची. आणि मित्रांनो, ब्लॉक डील म्हणजे कोणी शेअर विकले आणि कोणीतरी ते शेअर बाय केले, याला ब्लॉक डील म्हणतात. आणि मित्रांनो, अशी शक्यता आहे, अशी ऑफिशियल अपडेट नाही, फक्त ही एक शक्यता आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड निफ्टी 50मध्ये ॲड होणार आहे मार्च महिन्यामध्ये, हे लक्षात ठेवायचं. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.